मी रंजना पवार, हा माझा सर्व ग्रुप आहे। आम्ही नाशिकहून आलेलो आहोत। आम्हाला माहित झालं की इथे कामाख्या मंदिर आहे आणि नवसाला पावणारी आहे, म्हणून आम्ही इच्छा व्यक्त केली आणि आज गाडी करून इथपर्यंत आलो। देवीचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं। इथलं सभा मंडप पण अतिशय सुंदर आहे, देवीची मूर्ती सुद्धा सुंदर आहे, अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि आजच आम्ही स्वतःला भाग्यवान म्हणून घेत आहोत की आज देवीचा पडदा उघडला आणि आज आम्हाला देवीचं दर्शन झालं। त्याच्यामुळे आम्ही खूप धन्य झालो असं आम्हाला वाटतं। या महिला ग्रुपमध्ये नाशिकहून आलेले आमच्या माजी नगरसेविका शालिनीताई पवार पण आहे, त्या पण आपले 2 शब्द बोलतील। बरोबर आताच आमची मैत्रीण हिने आता सांगितलं की नाशिकहून आम्ही आलेलो आहोत आणि 4 दिवसापासून आम्ही ठरवलं जाऊ, पण हा मेन पहिला दिवस असा आहे की आज आम्ही भाग्यवान महिला की आज आम्हाला देवीचं सगळं हळदी कुंकू सगळं मिळालेलं आहे आणि खूप आम्ही या पवित्र भूमीमध्ये येऊन खूप पावन झालो। आमचं नशीब खरंच खूप चांगलं आहे आणि धन्यवाद कामाख्या देवीला, खूप खूप धन्यवाद। संपूर्ण एरियामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून हे एकमेव मंदिर आहे आणि इथले जे नियोजक कर्ते आहेत खूप त्याची छान व्यवस्था आहे। मी रहिवासी मालेगावचा आहे, सध्या नाशिकला आहे। नाशिकहून आता इथं आलोय, माझी धर्मपत्नी सोबत आहे। ते मागच्या हप्त्यात येऊन गेले आणि त्यांनी महाराजांची चर्चा केली आणि ते सांगितल्यानंतर माझ्या मनामध्ये जागृती झाली की जन्म काय असतो। आणि जसं मी कामाख्या देवाला गेलो होतो, साक्षात कामाख्या देवी माझ्या आईच्या रूपातून मला माझ्या हृदयात आली आणि सेम कामाख्या देवीचं इथं स्थान निर्माण झालं आहे। ते निर्माण करायचं मनापासून आभार की त्यांनी कामाख्या देवी एवढी लांब आहे की आपल्या महाराष्ट्राला तिथं पोहोचायला लांब होतं, पण माता राणी इथं चालून आली, त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आशीर्वाद मिळत आहे। आणि ज्यांना खरोखर माता राणीवर तुमचा विश्वास असेल, मनातून तुम्हाला साधना असेल, तर तुम्ही तुमच्या आईच्या गर्भातून जन्माच्या वेळेला तुमचं काय असतो, तुमचं शरीर कसं असतं, तुम्ही काय असता आणि नंतर ह्या जगात आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल होतो हे आपण अनुभवू शकतो। हे फक्त तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अनुभवाने तुम्हाला ते लक्षात येईल। त्यासाठी तुमचा समर्पण भाव अशा ह्या जागृत देवस्थानाच्या माध्यमातून तुम्ही जागू शकता तुमच्या मनात। तरी प्रत्येक भक्ताला विनंती आहे की आपल्या माता राणीच्या दरबारात यावं आणि आपला माता राणीचा आशीर्वाद घेऊन आपल्या जन्माचं सार्थक करावं अशी विनंती करेल। जय भोले, जय माता राणी, जय कामाख्या देवी। ब्राह्मण राजा सोमाय नमः।